नमस्कार. आपलं रोजचं आयुष्य, आपलं काम हे सगळं आणखी स्मार्ट आणि सोपं कसं करता येईल याचा विचार आपण सगळेच करतो, नाही का? त्यासाठीच तर आपण नवीन टेक्नॉलॉजीच्या शोधात असतो. तर आज आपण अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत. कधी विचार केलाय की आपलं प्रत्येक काम, मग ते ऑफिसमधलं असो किंवा अभ्यासाचं, ते जर आणखी सोपं, जलद आणि एकदम प्रभावी झालं तर मस्तच होईल ना? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे जेमिनी. चला, ओळख करून घेऊया या नवीन मित्राची. तर हे गुगल जेमिनाय म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर समजा हे गुगलनी बनवलेलं एक खूप हुशार असं डिजिटल ब्रेन आहे. आपण त्याला AI मॉडेल म्हणतो. आणि याची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे फक्त आपण लिहिलेलं टेक्स्टच नाही समजत, तर फोटो, व्हिडिओ, अगदी कम्प्युटर कोड सुद्धा आपल्यासारखंच समजू शकतं आणि त्यावर उत्तरही देऊ शकतं. कमाल आहे ना? काहींना कदाचित गुगल बार्ड आठवत असेल, हो ना? तर समजा जेमिनाय हे त्याचंच पुढचं, म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल, अधिक डेव्हलप्ड आणि पॉवरफुल व्हर्जन आहे. टेक्नॉलॉजीच्या भाषेत सांगायचं तर ही एक मोठी झेप आहे. याला आपण जनरेटिव्ह AI असिस्टंट म्हणू शकतो. आता जनरेटिव्ह म्हणजे काय? तर असं AI जे आपल्यासाठी काहीतरी नवीन जनरेट करू शकतं, म्हणजे तयार करू शकतं. जसं की एखादा ईमेल, कविता किंवा अगदी नवीन आयडिया. अनेकांनी ChatGPT वापरलं असेलच, तर जेमिनी हे अगदी त्याच प्रकारचं टूल आहे, पण यामागे गुगलचं शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. बरं, ही सगळी थिअरी झाली, पण खरं तर याचा आपल्या रोजच्या कामात काय उपयोग? म्हणजे प्रॅक्टिकली याचा काय फायदा? चला, आता तेच बघूया. आता बघा, जेमिनाय काय काय करू शकतं याची ही फक्त एक छोटीशी झलक आहे. म्हणजे साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरे देण्यापासून ते अगदी कॉम्प्युटर कोड लिहिण्यापर्यंत, किंवा मोठ्या माहितीचा छोटा सारांश बनवण्यापासून ते अगदी नवीन कंटेंट तयार करण्यापर्यंत हे खरंच खूप काही करू शकतं. एक साधं उदाहरण घेऊया. समजा सुट्टीसाठी अर्ज करायचा आहे. डोक्याला ताण देण्याची गरज नाही. फक्त जेमिनीला एक सोपी कमांड द्या, राईट अ प्रोफेशनल ईमेल फॉर लीव्ह ॲप्लिकेशन. बस, काही सेकंदात एक प्रोफेशनल ईमेल तुमच्यासमोर तयार असेल. आहे की नाही सोपं? बरं, हे झालं ऑफिसच्या कामाचं. आता विद्यार्थ्यांबद्दल बोलूया. त्यांच्यासाठी तर जेमिनाय म्हणजे जणू काही एक पॉवरफुल स्टडी पार्टनरच आहे. समजा सायन्समधला एखादा अवघड विषय आहे, जसं की सेमीकंडक्टर. आता तो समजून घ्यायचा आहे. काही नाही, फक्त जेमिनायला आपल्या सोप्या साध्या मराठी भाषेत विचारा आणि बघा, ते तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगेल की विषय लगेच डोक्यात बसेल. आणि हो, जे कंटेंट क्रिएटर्स आहेत, म्हणजे जे यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात किंवा ब्लॉग लिहितात, त्यांच्यासाठी तर हे एक वरदान आहे. नवीन व्हिडिओसाठी आयडिया हवी आहे, जेमिनाय देईल. स्क्रिप्ट लिहायची आहे, त्यातही मदत करेल. सोशल मीडिया पोस्ट बनवायची आहे, सगळं काही एका ठिकाणी. म्हणजे क्रिएटरचं अर्धं काम हलकं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? जेमिनाय हे काही वेगळं ॲप नाहीये. ते आता आपल्या रोजच्या वापरातल्या गुगल ॲप्समध्येच आलंय. जरा विचार करा, जीमेलमध्ये ईमेल लिहिताना मदत, गुगल डॉक्समध्ये मोठे रिपोर्ट बनवताना असिस्टन्स आणि शीट्समध्ये अवघड डेटाचं ॲनालिसिस. सगळं काही किती सोपं होईल. म्हणजे जिथे काम करतो तिथेच स्मार्ट मदत. ओके, तर जेमिनायचा वापर कसा करायचा हे तर आपण पाहिलं, पण आता जरा फायद्यांबद्दल बोलूया. यामुळे नेमकं काय साध्य होतं? याचे फायदे अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपला खूप वेळ वाचतो. कोणतीही माहिती झटपट मिळते. आपल्या कामाची क्वालिटी सुधारते. आणि महत्त्वाचं म्हणजे जिथे आपण अडकतो तिथे नवनवीन क्रिएटिव्ह आयडिया सुचायला लागतात. आणि यातला हा जो मुद्दा आहे ना, कामाची गुणवत्ता वाढते, हा खूप महत्वाचा आहे. कारण काम फक्त पटापट होत नाही, तर ते अधिक चांगल्या दर्जाचं होतं. आणि हा खरंच एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. थोडक्यात काय, तर जेमिनाय म्हणजे आपल्या खिशातला एक पर्सनल AI असिस्टंटच आहे. चला, जाता जाता अजून एक भारी उदाहरण बघूया. समजा आपल्याला एखादा खूप टेक्निकल विषय समजून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ, LED बल्ब कसा बनतो. आता ही प्रक्रिया खूप किचकट असू शकते, पण जेमिनीसोबत फक्त एक साधा प्रश्न मराठीत विचारा. जेमिनी तो प्रश्न घेईल, त्यातली सगळी टेक्निकल माहिती प्रोसेस करेल आणि मग अगदी सोप्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने सगळी प्रक्रिया आपल्यासमोर मांडेल. अवघडातली अवघड माहिती इतकी सोपी करून सांगण्याची ही ताकद खरंच जबरदस्त आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय? सोपं आहे. गुगल जेमिनाय हा एक असा AI असिस्टंट आहे जो अभ्यास असो, ऑफिसचं काम असो, कंटेंट क्रिएशन असो किंवा मग रिसर्च, या सगळ्याच कामांमध्ये एक उत्तम साथीदार ठरू शकतो. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. ही सगळी माहिती ऐकल्यावर आपल्या पुढच्या कोणत्या कामासाठी AIची मदत घेता येऊ शकते यावर नक्की विचार करा.
कारण एक गोष्ट नक्की आहे, भविष्यकाळात हे तंत्रज्ञान आपल्या कामाची पद्धत पूर्णपणे बदलून टाकणार आहे.